भगवान बुद्ध की अमरवाणी. विश्वातील पुस्तकालयामध्ये आपल्याला धम्मपदसारखे दुसरे कुठलेच मौल्यवान पुस्तक मिळणार नाही. काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे. विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झालेले आहे. त्रिपिटकमधील धम्मपद एक छोटा परंतु मौल्यवान रत्न आहे. धम्मपद दंडवग्गो. धम्मपद क्रमांक 137 ते 145. यो दंडेन दंडेषु अपदुट्टसु दुस्सती दसन्नमयंतरं ठानं क्षिप्पमेव निगच्छति. जे दंडाला पात्र नाहीत, जे निर्दोषी आहेत, अशांना जो दंडाने त्रास देतो तो खालील 10 पैकी एखाद्या स्थितीला ताबडतोब पावतो. वेदनं पुरुषं जानीं शरीरस्य च भेदनं गरुकं वापी अबाधं चित्तक्षेपं व पापुने. तीव्र वेदना, संपत्तीचा अपार हानी, शरीराचे सांधे इत्यादी मोडणे किंवा मोठा रोग, चित्ताचा विक्षेप म्हणजे वेड प्राप्त होते. राजतो वा उपसर्गं अभ्यखानं व दारुणं परिखेयं व यातीनं भोगानं व पब्बगरं. राजापासून उपसर्ग, दारुण असा मिथ्या आरोप, नातलगांचा क्षय, संपत्तीचा नाश. अत्तवस्स अगाराणी अगिडहती पावको कायस्य भेदा दुप्पयो निरयं सो पप्पजती. किंवा त्याची घरे पावक अग्नी जळतो, शरीर नाश पावल्यानंतर तो दुर्बुद्धी दुर्गतीला जातो. न नगचर्या न जटा न पंका नानासका थंडील सायिका वा रज्जोच जलं उकुटिक्कपदानं शोधेती मच्चं अवितीनं कंकं. नागवेराने, जटा, चिखल माकणे, अनशन किंवा उपवास, थंडीलावर शय्या करणे हे वृत्त, धुळीने अंग भरून घेणे, उकडीवे बसणे ह्या गोष्टी ज्यांच्या शंका दूर झाल्या नाहीत, जो शंका तरुण पार गेले नाहीत, अशा मृत्याला शुद्ध करीत नाहीत. अलंकतोच्चेपी समं चरेय संतो दंतो नियतो ब्रह्मचारी सभ्येषु भक्तेषु निधाय दंडं सो ब्राह्मणो सो सम्मनो स भिक्खू. आणि जरी अलंकार घातलेले असले तरी जो समभावाने वागतो, जो शांत, दांत, नियमाने वागणारा, श्रेष्ठ धार्मिक जीवनाचा अंगीकार केलेला, सर्व सजीवांच्या बाबतीत ज्याने दंड म्हणजे हिंसा सोडून दिली आहे, तो सुज्ञ, तो श्रमण, तो भिक्षू होय. हिरी निषेधो पुरीसो कोची लोकस्मी विज्जती यो निदं अपबोधिती असो भद्रा कसामिव. मनाच्या लाजेचा निषेध मानणारा पुरुष जगात क्वचितच असतो, जो लोकांच्या निंदेची कुणकुण लागल्याबरोबर वेळीच सावध होतो. जसा चांगला घोडा चाबूक लागण्याची चिन्हे दिसतात सावध होतो. असो यथा भद्रो कसाने विठो अतापिनो संवेगिनो भवात सद्धायशीलेनच विरेयनच समाधीनो धम्मविनेचयनच संपन्न विजाचरणा पट्टीसत्ता पहसत्त दुःखमिंद अनप्पकं. चाबुकाने स्पर्श केलेल्या चांगल्या घोड्याप्रमाणे उत्साही व संवेगी व्हा. श्रद्धेने, शीलाने, वीर्याने, समाधीने आणि धर्मविनिश्चयाने विद्याचरण संपन्न होऊन स्मृती सावध ठेवून हे महान दुःख तुम्ही त्यागू शकाल. उदकं ही नियंती नेतिका उत्सकारा नमयंती तेजनं दारुं नमयंती तच्छका आतानं दमयंती सुबत्ता. कालवे किंवा पाट काढणारे पाण्याला मार्ग काढून नेतात, बाण करणारे शराला वाकवितात, सुतार तासून लाकूड वाकवितात. जे सुवृत्त पुरुष आहेत ते स्वतःचे दमन करतात. डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.